खर तर माझी प्रत्येक अमावस्या मी मामांच्या मंदिरात जात असतो. शूटिंग मधून वेळ मिळेल तसा मामांच्या मंदिरात जात असतो. आज दिवाळी निमित्त असेल पण मी माझ्या सासरवाडीला म्हणजेच बडगाव माझी सासरवाडी तर तिकडे चालू होतो आणि कुठेतरी रुकरुक लागली होती की ही अमावस्या चुकते का काय. पण मामांचा आशीर्वाद एवढा मोठा आहे माझ्या पाठीशी की त्यांनी बोलवून घेतलं आणि दर्शन दिलं आणि तुमच्या सर्वांची भेट घडून दिली. 5 वर्ष मी ही मालिका केली बाळूमामाच्या नावानं चांगलं. आणि मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा रोल आणि सगळ्यात सुंदर काम केलं म्हणजे ते बाळूमामाच्या नावानं चांगलं या मालिकेत. आणि मी आयुष्यात पुढे कितीही काम केलं आणि कितीही मोठा रोल केला तरी बाळूमामा ही ओळख मला आयुष्यभरासाठी माझ्या मामाने दिलेली आहे आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. कारण मामा म्हटले होते जगाच्या पाठीवर तुम्ही कुठं बी जावा तुमच्या पायाच्या टाचाखाली म्या हाय असं समजा. तुम्ही माझ्याकडे येऊ नका म्या तुमच्याकडे येतो. हे मामाचे शब्द आज माझ्या बाबतीत पुन्हा एकदा खरे ठरलेत असं मला वाटतं. कारण माझ्या मनात निघाल्यापासून मी सकाळी 3:30 वाजता मुंबईतून निघालोय आणि निघाल्यापासून माझ्या मनात हेच होतं की आज अमावस्या आहे आणि मामाचं दर्शन यावेळेस चुकते का काय माझ्या अमावस्या चुकते का काय असं झालं होतं. पण नाही मामांचा आशीर्वाद आहे आणि त्यांनी दर्शन दिलं माझी अमावस्याही घडली आणि तुम्हा सगळ्यांचं प्रेम मिळालं. सो धन्यवाद माझं एवढं आदरातिथ्य केलं त्याबद्दल.